महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। नाकाबंदी दरम्यान दोन्ही कार मागे फिरवत सुसाट पळवल्या। अचानक नाकाबंदी बघून कार सुसाट वेगाने पळवल्याने पोलिसांना संशय आला। पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला। ज्या रस्त्याने कार गेल्या त्या तालुका हद्दीतील पोलिसांना घटनेची माहिती दिली। समोरून देखील पोलीस तपासासाठी मार्गावर लागले। या दरम्यान वळणावर रस्त्याच्या बाजूला कार पलटल्याचे पोलिसांना आढळून आले। त्या अपघातग्रस्त कारची तपासणी केली तेव्हा त्या कारच्या डिक्कीमधून हापूसचे कोरडे बोंडे भरलेले 4 गोण्या पोलिसांना मिळून आल्या। अपघातग्रस्त कार चालक फरार झाला, मात्र सोबत असलेल्या स्विफ्ट कार मधील राजस्थानच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईत 2 कार सोबत 1,26,000 किमतीचे 63 किलो हापूसचे कोरडे बोंडे मुद्देमाल शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे। दोन 2025 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनकडनं सदरसेन या गावी नाकाबंदी लावण्यात आली होती आणि त्या नाकाबंदी दरम्यान 2 गाड्या, एक एक्सयूव्ही 500 आणि एक स्विफ्ट डिझायर, या दोन्ही गाड्या पोलिसांची नाकाबंदी बघून यू टर्न मारून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या दिशेने पळाल्या होत्या। या माहितीवरून आम्ही सदर वाहनांचा शोध घेत असताना एक गाडी ही रोहिणी भोयटी गावाजवळ रस्त्याच्या कडेला पलटी झालेली दिसली आणि सदर गाडीमध्ये अंमली पदार्थ असल्याचा आम्हाला संशय आल्याने आम्ही तात्काळ पंचनाम्यासाठीची आवश्यक ती सर्व कारवाई करून माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत निवडे सर यांची परवानगी घेऊन सदर ठिकाणी गेलो असता तेथे एकूण 63 किलो अफू हा 4 गोण्यांमध्ये मिळून आला आणि जी स्विफ्ट गाडी होती त्या स्विफ्ट गाडीमध्ये 2 संशयित आरोपी हे मिळून आले। ते दोन्ही राजस्थान येथील राहणार असून सदर कारवाईमध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनची टीम सहभागी होती। तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ASI शिवाजी बाविस्कर आणि रावसाहेब पाटील हे सुद्धा शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर इसमांचा पाठलाग करत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आले होते। सदरच्या आरोपींचा 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।